कधी-कधी आयुष्य आपल्याला अशी व्यक्ती भेटवून देतं, जी आपल्यासाठी सगळं काही बनते. पण नशिबाला ते मान्य नसतं. प्रेम होतं, पण पूर्ण होत नाही. आठवणी राहतात, पण माणूस दूर जातो. ही कथा आहे आदित्य आणि नैनाची. दोन अशा हृदयांची, जी एकमेकांसाठी बनलेली होती, पण एकत्र राहण्यासाठी नाही. एका अशा प्रेमाची कथा, जी अपूर्ण राहिली, पण कधीच संपली नाही. जर तुम्ही कधी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल, तर ही कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. एका शांत शहरात आदित्य आणि नैना यांची भेट झाली. सुरुवातीला दोघं अगदी अनोळखी होते, पण नजरेतून सुरू झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि त्या मैत्रीने प्रेमाचं रूप घेतलं. आदित्य स्वभावाने शांत, जबाबदार आणि थोडासा अंतर्मुख होता, तर नैना खूपच जिवंत, हसरी आणि थोडी हट्टी होती. दोघं एकमेकांच्या अगदी विरुद्ध असले, तरी त्यांच्या मनांचा सूर मात्र एकच होता, प्रेमाचा. त्यांच्या दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग मेसेजने आणि शेवट गुड नाईट कॉलने व्हायची. एकमेकांशिवाय त्यांना काहीच पूर्ण वाटत नव्हतं. वेळ जसजसा पुढे गेला, तसतसं त्यांचं नातं आणखी खोल होत गेलं. एकमेकांच्या छोट्या छोट्या सवयी त्यांना आवडायला लागल्या आणि नकळत ते दोघं एकमेकांचं आयुष्य बनले. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. नैना पूर्ण भिजलेली आदित्यच्या घरी आली. तिचे केस ओले, चेहऱ्यावर पावसाचे थेंब आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आदित्यने तिला पाहिलं आणि हलकसं हसत टॉवेल दिला. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, "तुला माहिती आहे ना, मी मुद्दाम भिजत आले." आदित्य थोडासा हसला. "का?" नैना हळू आवाजात म्हणाली, "कारण मला तुझ्याजवळ बसायचं होतं." त्या क्षणी वातावरण शांत झालं. फक्त पावसाचा आवाज आणि त्यांच्या धडधडणाऱ्या हृदयाचा. आदित्यने तिचा हात हलकेच धरला. ती त्याच्या अगदी जवळ आली. त्याने तिला अलगद मिठीत घेतलं. त्या मिठीत कोणतीही घाई नव्हती, फक्त एकमेकांना जाणवण्याची भावना होती. नैना त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत झाली. त्याचा श्वासांचा आवाज ऐकत ती हळूहळू डोळे मिटू लागली. त्या रात्री ते दोघं एकाच बेडवर बसून खूप वेळ बोलत राहिले. आयुष्याबद्दल, स्वप्नांबद्दल आणि एकत्र राहण्याच्या वचनांबद्दल. नैना त्याच्या खांद्यावर झोपली होती. आदित्य तिचे केस हलकेच कुरवत होता. त्या क्षणी त्यांच्या नात्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती. ती जवळीक शरीरापेक्षा जास्त मनाची होती. पण आयुष्य नेहमीच आपल्या मनासारखं नसतं. काही महिन्यांनी आदित्यच्या घरात आर्थिक संकट आलं. त्याला शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. नैनासाठी तो निर्णय खूप कठीण होता, पण तिने त्याला थांबवलं नाही. कारण तिला माहीत होतं की त्याच्या जबाबदाऱ्या त्याच्या प्रेमापेक्षा मोठ्या आहेत. दोघं दूर झाले, पण त्यांचं प्रेम तसंच राहिलं. फोन कॉल्स, मेसेजेस सगळं चालू होतं. पण हळूहळू अंतर वाढत गेलं आणि एक दिवस नैनाच्या घरी तिचं लग्न ठरलं. ती तुटली, पण काही करू शकली नाही. तिने आदित्यला भेटायला बोलवलं. त्या शेवटच्या भेटीत दोघं काही वेळ शांत बसले. डोळ्यात अश्रू होते, पण शब्द नव्हते. नैनाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, "आपण एकत्र राहू शकलो नाही, पण तू नेहमी माझ्या मनात असशील." आदित्य काही बोलला नाही. त्याने फक्त तिला घट्ट मिठी मारली. तीच ती ओळखीची मिठी. पण यावेळी ती शेवटची होती. त्या रात्री त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ बसून वेळ घालवला. नैना त्याच्या खांद्यावर झोपली. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला, जणू तो त्या क्षणाला कायमचा थांबवू इच्छित होता. सकाळ झाली आणि नैना निघून गेली, कधीच परत न येण्यासाठी. वर्ष गेली. आदित्य अजूनही एकटाच आहे. त्याच्या आयुष्यात सगळं आहे, पण नैना नाही. पावसाळा आला की त्याला त्या रात्रीची आठवण येते. ती मिठी, तो स्पर्श आणि ते अपूर्ण राहिलेलं प्रेम आजही त्यांच्या हृदयात जिवंत आहे. कधी-कधी अपूर्ण प्रेमच आयुष्यभर सोबत राहतं, कारण पूर्ण झालेल्या गोष्टींची आठवण राहत नाही. पण अपूर्ण राहिलेल्या गोष्टी
मनात कायम घर करून बसतात. ठीक आहे, वर्ष सरत गेली. पण आदित्यच्या आयुष्यात वेळ जणू थांबलेली होती. तो बाहेरून यशस्वी झाला होता. चांगली नोकरी, मोठं घर, सगळं काही मिळालं होतं. पण आतून तो अजूनही रिकामा होता. नैनाची जागा त्याच्या आयुष्यात कोणीच घेऊ शकलं नाही. तो हसत होता, लोकांमध्ये मिसळत होता, पण एकटं असताना मात्र त्याच्या डोळ्यात फक्त आठवणी असायच्या. एका पावसाळी रात्री तो खिडकीजवळ उभा होता, हातात कॉफीचा कप आणि मनात नैनाच्या आठवणी. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. तो थोडा गोंधळला, पण कॉल उचलला. दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता होती आणि मग एक ओळखीचा आवाज आला. हॅलो, आदित्य? तो आवाज ऐकताच त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो आवाज नैनाचाच होता. त्याला काही क्षण काहीच बोलता आलं नाही. फक्त शांतता. दोघंही काही क्षण काही बोलले नाहीत. जणू त्या शांततेतच सगळं बोललं जात होतं. नैना हलक्या आवाजात म्हणाली, "कसा आहेस?" आदित्यने कसंबसं उत्तर दिलं, "ठीक आहे. तू?" ती थोडं हसली. पण त्या हसण्यात वेदना होती. "ठीक आहे म्हणते, पण खरं सांगायचं तर नाही आहे." आदित्यचं मन पुन्हा तुटायला लागलं. त्याने धाडस करून विचारलं, "तू खुश आहेस ना?" काही क्षण शांतता आणि मग तिचं उत्तर, "खुश राहायचा प्रयत्न करते." त्या एका वाक्यात तिचं सगळं आयुष्य दडलेलं होतं. दोघं बराच वेळ बोलत राहिले. जुन्या आठवणी, ते दिवस, ती पावसाची रात्र, सगळं पुन्हा जिवंत झालं. नैना अचानक म्हणाली, "आपण भेटू शकतो का?" एकदा. आदित्य थोडा थांबला, पण त्याचं मन आधीच तयार होतं. हो. दुसऱ्या दिवशी ते दोघं अनेक वर्षानंतर समोरासमोर उभे होते. नैनाच्या चेहऱ्यावर वेळेचे ठसे होते, पण तिच्या डोळ्यात अजूनही तोच प्रेमाचा ओलावा होता. आदित्यने तिला पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. दोघं काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले आणि मग नैना पुढे आली आणि त्याला घट्ट मिठी मारली. ती मिठी खूप काही सांगत होती. हरवलेलं प्रेम, दडवलेली वेदना आणि अजूनही जिवंत असलेली भावना. त्या दिवशी ते पुन्हा एकत्र बसले, जुन्या दिवसांसारखे. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. नैना आता कोणाच्या तरी आयुष्याचा भाग होती, पण तिचं मन अजूनही आदित्यसोबत अडकलेलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "मी खूप प्रयत्न केला तुला विसरायचा, पण नाही जमलं." आदित्यने तिचा हात हातात घेतला. "मी पण नाही विसरलो." त्या क्षणी दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पुन्हा एकदा जवळ आले. नैनाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आदित्यने तिला हलकेच मिठीत घेतलं. त्या मिठीत पुन्हा एकदा तीच ओळखीची ऊब होती. जणू वर्षांनी त्यांना वेगळं केलं होतं, पण मन अजूनही एकत्र होतं. त्या रात्री ते दोघं बराच वेळ एकत्र बसले, आठवणीत हरवले. नैनाने हळू आवाजात विचारलं, "जर त्यावेळी आपण वेगळे झालो नसतो तर आज सगळं वेगळं असतं ना?" आदित्य शांत राहिला, कारण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फक्त वेदना होती. रात्र संपत आली. नैनाने उठून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिचे पाय थांबले. ती पुन्हा वळली आणि धावत येऊन आदित्यला शेवटची मिठी मारली. "कदाचित ही आपली शेवटची भेट असेल," ती रडत म्हणाली. आदित्यने डोळे बंद केले आणि त्या क्षणाला मनात साठवून घेतलं. ती निघून गेली. पुन्हा एकदा. आणि यावेळी कदाचित कायमची. आदित्य खूप वेळ तसाच उभा राहिला, रिकाम्या जागेकडे पाहत. त्याच्या हातात अजूनही तिच्या स्पर्शाची ऊब होती, पण आयुष्यात पुन्हा एकदा रिकामेपण आलं होतं. कधीकधी आयुष्य आपल्याला दुसरी संधी देतं, पण ती पूर्ण करण्याची ताकद किंवा परिस्थिती दोन्ही नसतात. आणि मग काही प्रेमकथा पुन्हा अपूर्णच राहतात. पण यावेळी त्या फक्त आठवण नसतात, त्या एक जिवंत वेदना बनतात, जी शेवटपर्यंत आपल्या सोबत राहते. नैना पुन्हा निघून गेल्यानंतर आदित्य पूर्णपणे बदलला होता.
यावेळी त्याने स्वतःला कामात झोकून दिलं, पण मन मात्र अजूनही तिच्याच आठवणींमध्ये अडकलेलं होतं. दिवस जात होते, महिने जात होते, पण त्या शेवटच्या भेटीचा स्पर्श अजूनही त्याच्या हातात जिवंत होता. एक दिवस अचानक त्याला पुन्हा एक कॉल आला. तोच अनोळखी नंबर. हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं. त्याने लगेच कॉल उचलला, पण यावेळी आवाज नैनाचा नव्हता. एका अनोळखी माणसाचा होता. "आपण आदित्य बोलताय का?" त्याने घाबरत हो म्हटलं. तो आवाज म्हणाला, "मी नैनाच्या हॉस्पिटलमधून बोलतोय." त्या एका वाक्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या हातातून फोन निसटायची वेळ आली. "काय झालं तिला?" त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. उत्तर आलं, "ती तुम्हाला भेटायचं म्हणते. लवकर या." आदित्य एक सेकंदही न घालवता हॉस्पिटलकडे धावला. रस्ताभर त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, काही होऊ नये तिला. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रूमच्या बाहेर थांबला. हात थरथरत होते, डोळ्यात अश्रू होते. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि आत पाहिलं. नैना बेडवर होती, खूप कमजोर, चेहऱ्यावर फिकटपणा, पण डोळ्यात अजूनही तोच प्रेमाचा ओलावा. त्याला पाहताच तिच्या ओठांवर हलकीशी स्मित आली. आदित्य तिच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेतला. तो हात थंड झाला होता. नैना हळू आवाजात म्हणाली, "मला माहिती होतं, तू येशील." आदित्यच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. तो काही बोलू शकत नव्हता. नैना पुढे म्हणाली, "मी आयुष्यात खूप काही गमावलं, पण एक गोष्ट कायम मिळाली, तुझं प्रेम." तो रडत म्हणाला, "तू असं काही बोलू नकोस. तू ठीक होशील." ती हलकसं हसली. "काही गोष्टी ठीक होत नाहीत आदित्य, त्या फक्त संपतात." त्या क्षणी आदित्य पूर्णपणे तुटला. त्याने तिचा हात घट्ट धरला. नैना हळूच म्हणाली, "एक शेवटची इच्छा आहे." आदित्यने लगेच विचारलं, "काय?" ती म्हणाली, "मला पुन्हा एकदा तुझ्या मिठीत झोपायचं आहे." आदित्यच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो हळूच बेडवर बसला आणि तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. नैना त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत झाली. तो तिचे केस हलकेच कुरवत होता. त्या क्षणी हॉस्पिटल, आजार, सगळं काही विसरलं गेलं होतं. फक्त ते दोघं आणि त्यांचं अपूर्ण प्रेम उरलं होतं. नैना हळू आवाजात म्हणाली, "आता मला काहीच भीती वाटत नाही." आदित्य काही बोलू शकला नाही. त्याने फक्त तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. काही क्षण शांतता होती आणि मग अचानक तिचा श्वास मंद झाला. आदित्य घाबरला. "नैना, नैना." तो जोरात ओरडला, पण ती शांत होती. तिचं डोकं अजूनही त्याच्या छातीवर होतं, पण आता ती कायमची शांत झाली होती. आदित्य त्या क्षणी तुटून पडला. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं, जणू तो वेळ थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण वेळ कधीच थांबत नाही. काही दिवसांनी आदित्य पुन्हा त्या पावसाच्या खिडकीजवळ उभा होता, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदनेसोबत एक शांतपणाही होता. त्याने डोळे बंद केले आणि हलकसा हसला, कारण आता त्याला माहीत होतं, नैना त्याच्यापासून दूर नाही. ती अजूनही त्याच्या प्रत्येक श्वासात आहे, त्या प्रत्येक पावसाच्या थेंबात आहे आणि त्या शेवटच्या मिठीत कायमची जिवंत आहे. काही प्रेमकथा कधीच संपत नाही, त्या फक्त आठवणीतून अनंत काळ जिवंत राहतात. नैनाच्या जाण्यानंतर आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. तो आता शांत झाला होता. आधीसारखा हसणारा बोलणारा आदित्य कुठेतरी हरवून गेला होता. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच खोली आली होती. जणू त्याने आयुष्याचं खरं रूप पाहिलं होतं. दिवस जात होते, पण प्रत्येक दिवस तो नैनासोबत जगत होता. तिच्या आठवणींमध्ये, तिच्या आवाजात, तिच्या हसण्यात. एक दिवस त्याला हॉस्पिटलमधून फोन आला. त्याला सांगण्यात आलं की नैनाने तिच्या शेवटच्या दिवसात काही वस्तू त्याच्यासाठी ठेवल्या आहेत. आदित्य पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेला.
हातात एक छोटंसं बॉक्स देण्यात आलं. त्याच्या हातात थरथर होती. त्याने हळूच बॉक्स उघडलं. त्यात एक डायरी होती आणि एक छोटंसं पत्र. त्याने आधी पत्र उघडलं. त्यात नैनाचं हस्ताक्षर होतं. प्रिय आदित्य, जर तू हे वाचत असशील तर कदाचित मी आता तुझ्यासोबत नसेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीच तुला सोडलं नाही. मी फक्त तुझ्यापासून दूर गेले. मी रोज देवाला एकच प्रार्थना केली की पुढच्या जन्मात मला पुन्हा तू मिळावास. कारण या जन्मात आपली कथा अपूर्ण राहिली, पण पुढच्या जन्मात ती पूर्ण व्हावी. तुझ्या मिठीतच मला शेवटचा श्वास घ्यायला मिळाला आणि त्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. तू जग, आनंदाने जग, कारण तुझं हसूच माझं खरं सुख होतं. पत्र वाचताना आदित्यच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याने डायरी उघडली. त्यात प्रत्येक पानावर नैनाने त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांची नोंद केली होती. पहिली भेट, पहिली मिठी, पहिलं भांडण आणि त्या पावसाच्या रात्रीचं वर्णन. प्रत्येक शब्दात प्रेम होतं आणि प्रत्येक ओळीत वेदना. डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं. जर कधी तुला वाटलं की मी तुझ्यापासून दूर आहे, तर डोळे बंद करून तुझ्या हृदयावर हात ठेव. मी तिथेच आहे. त्या दिवशी आदित्य घरी परतला. तो खिडकीजवळ उभा राहिला. पाऊस सुरू होता, जसा त्या रात्री होता. त्याने डोळे बंद केले आणि हळूच आपल्या हृदयावर हात ठेवला. त्याला एक ऊब जाणवली. जणू नैना अजूनही त्याच्या जवळ आहे. त्याच्या मिठीत, त्याच्या श्वासात, त्याच्या प्रत्येक धडधडीत. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये फक्त वेदना नव्हती, तर एक शांत प्रेम होतं. एक पूर्णत्वाची भावना होती. कारण आता त्याला कळलं होतं की काही लोक आयुष्यातून जात नाहीत, ते आपल्या आत कायमचे राहतात. आणि त्याच रात्री आदित्यने डायरी छातीशी धरली आणि पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर तो शांत झोपला. जणू नैना पुन्हा त्याच्या मिठीत होती आणि कदाचित ती खरंच होती. कारण काही प्रेमकथा संपत नाहीत, त्या फक्त रूप बदलतात आणि कायम आपल्या आत जिवंत राहतात. काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, पण त्या कधीच संपतही नाहीत. त्या आपल्या आठवणीत, आपल्या श्वासात आणि आपल्या हृदयात कायम जिवंत राहतात. आदित्य आणि नयनाचं प्रेमही असंच होतं, अपूर्ण पण अमर. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इमोशनल कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काही कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या अनुभवण्यासाठी असतात. धन्यवाद.